तिघी जण. तिसरा माणूस कोण होता? आदम. अच्छा, मॅमच होत्या. ओके, ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. ओके, नो मॅम. आदम. आदम शेख कुठे गेला पण तो? मला माहिती नाही. घाबरून गेला की काय? होऊ शकतं असं. बरं, 8वीला आपल्याला जे सब्जेक्ट आवडतात ते सगळे 9वीला आवडतातच असं नाही. चला, आपण 9वीत गेलोय. आज तुमच्या शाळेचा पहिला दिवस असेल, हो की नाही? येस मॅम. कसं वाटतंय मग सांगा मला आता. खूप छान वाटलं. चांगलं वाटतंय? कसं काय सुट्टी संपलं तर दुःख होत नाही तुम्हाला? मला तर फार दुःख झालं आज सकाळी लवकर उठा, परत तयारी करा, जा. तुम्हाला असं नाही वाटलं? नो मॅम. मग काय काय करणार या वर्षभरामध्ये? अभ्यास. कसला अभ्यास करणार स्नेहल? मॅम माझं नाव श्रेया आहे. श्रेया. स्नेहल कोणाचं नाव आहे? बहिणीचं. ओके. श्रेया, कसला अभ्यास करणार या वर्षात तू? पाठ्यपुस्तकांचा. ही अशी गोल गोल उत्तरं मला आवडत नाही अजिबात. मला कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा ते सांग ना. म्हणजे मला का म्हणते मी, मागच्या वर्षीच्या अभ्यासामधून आता तुला समजलं असेल की हा विषय माझा चांगला आहे किंवा याच्यामध्ये मला जास्त अभ्यास करायला पाहिजे किंवा हे मला येतंय. आपल्याला आपलं कळतं ना अंदाजे. आता आपण थोडेसे मोठे झालोय, तर समोरच्याने सांगितलेल्या वस्तू आपल्याला किती लवकर कळतात त्या विषयातल्या. मग आता मला कुठल्या विषयाचा जास्त अभ्यास करायला पाहिजे हे कळलंय का तुला? असं विचारते. येस मॅम. हा, तेच विचारते मी. मग कसला अभ्यास करणार आहे त्या वर्षामध्ये जास्तीचा? गणित. गणिताचा? कठीण वाटतं का गणित पण? हो. सगळ्यांनाच वाटतं. आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला पण वाटायचं. बरोबर. अजून विज्ञान सोपं वाटतं? तसं सोपं आहे विज्ञान, कठीण नाहीये. तुम्हा लोकांना इतिहास भूगोल आवडतो का रे? येस मॅम आवडतो. हर्षदा, तुम्ही कसला अभ्यास करणार येत्या वर्षात? कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहे जास्त? मॅथ, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल. आणि इंग्लिशचं काय? इंग्लिश सोपं जातं तुम्हाला? मराठी. मी आता हे विचारलं की आपण अनेक विषयांचा अभ्यास केला मागच्या वर्षापर्यंत. आता 8वीला आपल्याला सगळे विषय आले. परिसर अभ्यास नाही, आता आपल्याला विज्ञान आहे. गणिताचं पण आता असे धडे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल येतं, म्हणजे ऍप्लिकेशन येतं आजूबाजूच्या वस्तूंचं. असं इतिहास भूगोल पण आता आणखीन वाढलाय, मोठा झालाय. तर कुठला तरी विषय आपल्याला खूप सोपा वाटतो, कुठला तरी खूप कठीण वाटतो. तर स्नेहालने सांगितलं की तिला यावर्षी मॅथ्सचा जास्त अभ्यास करायचा आहे, बरोबर? तसं तुला कुठल्या गोष्टीचा भीती वाटते किंवा अरे मला येतं पण कदाचित मला चुकेलच असं वाटतं, तसा कुठला विषय आहे तुझा असं म्हणते? मॅथ. गुड, सेमच आहे. तुम्ही दोघे एकाच शाळेत आहात का? एकाच वर्गात आहात? नो मॅम. मग ठीक आहे. नाही तर एकत्र बसून अभ्यास केला असता. असं करतात बरं का, म्हणजे ग्रुप स्टडी तो चांगला होतो. म्हणजे माझा झाला होता, खूपदा झाला होता. जेव्हा जेव्हा मी ग्रुप स्टडी केला मला सगळं लक्षात राहिलं की मी काय काय बोलले, कारण आपण बोललेलो असतो ना कोणाशी तरी, तर ते कन्व्हर्सेशन लक्षात राहतं आणि मग ते आपल्याला मदत करतं पेपरमध्ये उत्तर लिहायला. पण आपला एकट्याचा अभ्यास, शांतपणे करायचा अभ्यास हा काय बरं म्हणतो आपण, तशा वातावरणामध्ये खूप चांगला होतो, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं समजतंय, आपल्याला रिवाइज करता येते, लिहून काढता येते, तर तो सेल्फ स्टडी चांगला होतो. तुमचा अभ्यास कसा होतो? सेल्फ स्टडी चांगला होतो का इंडिव्हिज्युअल स्टडी चांगला होतो? एकट्याने बसून केलेला. चांगली गोष्ट आहे, कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे म्हणजे. तुझा ग हर्षदा? सेल्फ स्टडी. बापरे, म्हणजे माझंच कॉन्सन्ट्रेशन चांगलं नाही की काय? मला एखाद धडा आवडला ना, माझं काय व्हायचं माहितीये का शाळेत असताना, स्पेशली मराठी वगैरे हे धडे किती चांगले असतात ना, ते किती विषय छान असतात, सोपे असतात आणि आपल्याला समजतात असे असतात. तर ते माझे मला करायला फार आवडायचं. म्हणजे मला समजलेलं असायचं की यात काय सांगितलंय. पण उरलेले विषय जसे की गणिताची मला फार भीती वाटायची. चुकील म्हणून जास्त भीती वाटायची. यायचं मला सगळं, पण असं वाटायचंच नाही की मला येतंय. त्या भीतीपोटीच माझ्या चुका व्हायच्या खूपदा. सो त्याच्याकरता ग्रुप स्टडी मला मदत करायचं. जे विषय आपल्याला भीतीदायक वाटतात किंवा जे येत नाही असं वाटतं, तशी चर्चा करून चांगलं अभ्यास होतो बरं का. करून बघा तुम्ही. ही टेक्निक करायची तुम्हाला मदत करेल. आठवण राहते ना आपल्याला, आपण बोललेलो सरे
हे असं आहे का, मग इथे मी कुठलं इक्वेशन वापरायला पाहिजे, तर ती आपण बोलल्यानंतर आठवलेली गोष्ट असते, ती मदत करते. तर आनंदाची गोष्ट त्यातलं ही पण आहे की आपला केमिस्ट्रीचा पहिला धडा झाला आपल्या सिलेबस मधला, मागच्या वर्षीचा, म्हणजे मागच्या वेळेला आपण जो बोललो होतो त्या 4-5 जणांमधला पहिला धडा झाला. आता आपला दुसरा धडा सुरू होणार आहे. पण तुम्हाला लक्षात आहे का, हा धडा जो मी सुरू करणार आहे त्याच्या आधी 8वीला याचा काहीतरी पार्ट होता. धड्याचं नाव आहे आम्ल, आम्लारी आणि क्षार. हा धडा आपल्याला 8वीला होता का? येस मॅम, होता. आम्ल आणि आम्लारी. गुड, लक्षात आहे. काय काय होतं या धड्यामध्ये सांगा मला. आम्लाची चव, बरोबर, आम्लारीचे गुणधर्म, बरोबर, दर्शक. आता मला सांगा, आम्ल आणि आम्लारीची चव काय आठवतं याच्याबद्दल? उत्तर सांगितलं, बरोबर सांगितलं. आता जरा पूर्ण करूया, कारण त्याच्याच पुढे जायचं ना आपल्याला आज. कशी चव असते आम्ल आणि आम्लारींची? आम्लाची चव आंबट असते. शाबाश. आम्लारींची कशी असते मग? गोड. नो मॅम. तुरट कडवट अशी चव असते. ठीक आहे, जे येणार नाही ते आपण डिस्कस करू ना, बघा डिस्कस करून लक्षात राहतं. ठीक आहे, तुरट कडवट अशी काहीतरी चव असते, बरोबर. अजून एखादा आम्ल किंवा आम्लारीचा गुणधर्म सांगा. काय मॅम? आम्ल किंवा आम्लारी यांचा गुणधर्म सांगा, एखादा गुणधर्म. मी सांगते. आम्लारी हे जे आपण हातामध्ये घेतो, पाण्यामध्ये बुडवतो आणि असं असं जेव्हा त्याला रब करतो, हातावरती घासतो, तेव्हा ते हाताला कसं लागतं? मऊ लागतं, गुळगुळीत लागतं आणि त्याचा फेस होतो. असं तुम्ही हातावरती आंबट पदार्थ, दही घ्या किंवा लिंबू घ्या आणि हातावर असं घासा, त्याचा काही फेस नाही होणार, पण तुमचा हात स्वच्छ होईल. उलट पक्षी, जर तुम्ही एखादा साबण किंवा एखादा सर्फ एक्सेल, निरमासारख्या पावडरचा काही भाग हातात घेतला, जेव्हा पाणी घातलं आणि हातावर असं असं घासलं, तर पूर्ण हातावर फेसच फेस होतो, बरोबर की नाही? असे फेस होणारे सगळे पदार्थ हे काय असतात? आम्लारी असतात. पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं मागच्या वर्षी की हे तुम्ही कसं ओळखणार की आपल्याकडे असलेला पदार्थ हा आम्ला आहे का आम्लारी आहे का न्यूट्रल आहे, म्हणजेच क्षार आहे, आम्लही नाही आम्लारी पण नाही, हे कसं शोधणार आपण? तर त्याच्याकरता आपल्याला दर्शक नावाची एक संकल्पना होती. तुमच्या लक्षात आहे का? दर्शक ही संकल्पना होती. हा, काय होतं त्याच्यामध्ये सांगा. माहित नाही. अरे लक्षात आहे तुझ्या, मी सांगते. कदाचित नाव विसरली असेल पण पुढचं सगळं लक्षात असेल बघ. दर्शक म्हणजे काय? दिलेला पदार्थ हा आम्ला आहे का आम्लारी आहे का क्षार आहे, हे ओळखण्याकरता आपल्याकडे काही पदार्थ असतात, त्यांना आपण दर्शक म्हणतो. उदाहरणार्थ लिटमस, लिटमसचा कागद आठवतोय? येस दोन मॅम. प्रकारचे लिटमस असतात. हा, कोणते असतात सांगा. निळा, बरोबर. दुसरा? तांबडा, शाबाश, व्हेरी गुड. लाल आणि निळा किंवा तांबडा आणि लाल असे 2 रंग असतात. बर, अजून एखादा नैसर्गिक दर्शक कोणता आहे सांगा बरं मला, जो आपण जेवणात वापरतो, त्याच्यामुळे भाजीला पिवळा रंग येतो. हळद. येस, हळद. हा पण एक नैसर्गिक दर्शक आहे, आपण याच्याबद्दल बोललो होतो. म्हणजे आपल्याला नैसर्गिक आणि कृत्रिम अशा 2 प्रकारचे दर्शक होते. स्थायू आणि द्रव अशाही 2 प्रकारचे दर्शक होते. तर स्थायू मध्ये आपण बघितलं लिटमस पेपर, द्रवामध्ये काय काय होते? मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, युनिव्हर्सल इंडिकेटर, बरोबर, आणि फिनॉप्थिलिन, हे 4 होते. नावं होती फक्त, आपण सगळे वापरले नव्हते. आपण स्वतः दर्शक कसे बनवू शकतो याचा एक भाग होता, आठवत आहे का? कसे आपण स्वतः घरी दर्शक बनवू शकतो, मी तुम्हाला होमवर्क पण दिला होता. केला होता का तुम्ही तो मागच्या वर्षी? नसेल केला हरकत नाही, त्याच्यात पुस्तकात पण दिलेला होता, खूपच सोपा होता. आपल्या लाल रंगाची जास्वंदाची फुलं जी असतात ती पेपरवरती रगडून त्याच्या पट्ट्या बनवायच्या.
जांभळट रंगाच्या पट्ट्या बनतात. त्याच्यावरती आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू, मी तुम्हाला सांगितलं होतं दही घ्या, ताक घ्या, बरोबर, अशा सगळ्या वस्तू घ्या आणि त्याचं काय करा, इंडिकेटर असा एक एक थेंब टाका त्या तुमच्या रंगीत पट्ट्यांवरती. तुम्ही जे हिबिस्कसच्या पट्ट्या बनवाल ते तुमचे इंडिकेटर तयार झाले. त्यांच्यावरती कोणता रंग बदल होतो हे चेक करा. हे तुम्हाला मागच्या वर्षी मी होमवर्कला दिलं होतं. इंग्लिश मिडियम मधल्या काही लोकांनी ते केलं, त्यांना ते लक्षात होतं. ज्यांनी नाही केलं त्यांनी आता करून बघा, काही हरकत नाही ना, सोपं आहे. जास्वंदाची फुलं अशी भरपूर असतात, कुठेही बघा. गुलाबी रंगाचं घ्यायचं नाही, लाल रंगाचं घ्यायचं. गुलाबी रंगाचं घेऊन बघा आणि काय होतं, लाल रंगाचं पण घ्यायचं, गुलाबीचं पण घ्यायचं, मग कम्पेअर करायचं काय होतं. रंग बदल बघायचा असेल तर तुम्हाला लाल रंगाचाच कोणत्याही फुलाचा वापर करावा लागेल. नाहीतर जांभळी फुलं, निळी फुलं ही घ्यायची. निळ्या रंगाचा गोकर्ण असतो माहितीये, तो घेऊ शकता, किंवा लाल रंगाचा गुलाब, लाल रंगाचा झेंडू, छोटे छोटे ते गणेश वेलीची लाल रंगाची फुलं असतात. हे सगळे डार्क रेड कलरचे, डार्क रेड, लिपस्टिक कलर. काय ग, काय म्हणालीस? जास्वंदीचे फुल. हा, पण लाल रंगाचे. जास्वंदीचे बरेच रंग आहेत ना, गुलाबी पण चालत नाही, लालच चांगला होतो त्याच्यामध्ये. गुलाबीमध्ये काही रंग दिसत नाही. मी केलंय, पण तुम्ही करून बघा. म्हणजे अनेक रंगीबेरंगी फुलांचा वापर करून आपण आपल्या पट्ट्या बनवू शकतो दर्शकाच्या. त्याचबरोबर लाल रंगाचा कोबी, लाल कोबी असतो ना, पत्ता कोबी लाल, किंवा तुमच्याकडे कोणाकडे लाल माठ येतो का, लाल माठ, ती जरा जास्त कॉमन भाजी आहे. लाल माठ घेऊन बघा, जर कधी तुमच्याकडे आला, ती भाजी थोडीशी 2-4 पानं उकळायची, तर लाल लाल रंग आला की त्याच्या पट्ट्यांमध्ये पट्ट्या बुडवून ठेवायच्या आपल्या, किंवा त्याच लाल रंगाच्या पानांना रगडायचं आपल्या वहीच्या पानावर. छोटीशी पट्टी बनली की त्याचा कलर चेंज बघायचा. लिंबाचा काय होतो, दहीचा, काहीतरी घरामध्ये एक आंबट गोष्ट असतेच बघ. दही तरी असतं, लिंबू तरी असतो, काहीतरी फळ असतं आंबट, खूप आंबट असतं. संत्री बिंत्री तर कधी कधी एवढ्या आंबट असतात की असं वाटतं आपण लिंबूच खातोय. तसं काही आंबट घरात सापडू शकतं. ते सगळं जे काही आंबट आहे ते सगळं ऍसिडिक आहे. त्याचा वापर करून बघा ना रंग बदल कसा होतो, ठीक आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लाल रंगाचं बीटरूट आहे. ह्या सगळ्यांना आपण म्हणतो नॅचरल इंडिकेटर्स, म्हणजे काय, नैसर्गिक दर्शक. मग आपण जे लॅबमध्ये बनवतो किंवा प्रयोगशाळेमध्ये बनवतो, ज्यांना आपण प्रयोगाकरता स्पेशली जास्त वेळ टिकवून ठेवण्याकरता, चांगला इम्पॅक्ट, कलर चेंज, चांगला कलर चेंज तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला जे कृत्रिम इंडिकेटर आहेत ते जास्त रिलायबल आहेत. कारण हे जे आपण बनवतो की नाही नैसर्गिक इंडिकेटर, ते काही वेळानंतर त्याचा इम्पॅक्ट कमी होतो. आणि ते खूप स्ट्रॉंग बनवले तर ते चांगले उपयोगी येतात. जर तुम्ही पाणी घेतलं एखाद्या, जसं मी परवा केलं होतं, गोकर्णाची फुलं चांगली पाण्यामध्ये कुस्करून टाकली, खूप चांगली भरपूर पानं घेतली, फुलं घेतली, तेव्हा कुठे त्याचा रंग खूप आला, स्ट्रॉंग आला. नाहीतर मग ते असं डायल्यूट झालं की त्याचा कलर चेंज बरोबर दाखवत नाही. पण हे जे कृत्रिम इंडिकेटर असतात त्याचा कलर चेंज खूप क्लिअर येतो आपल्याला. चला पुढचा प्रश्न. एखादी गोष्ट आम्ल आहे का आम्लरी आहे तर आपल्याला समजतं, पण किती प्रमाणात आम्ल आहे आणि किती प्रमाणात आम्लरी आहे हे कसं सांगणार, काय वापरावं लागेल? मी सांगते, पीएच किती आहे हे सांगावं लागेल. पीएच म्हणजे काय, ते आठवतंय का पीएच? नाही, ते आपल्याला सगळं आहे आता यावेळेला. मी फक्त ह्या गोष्टी आठवणीत टाकते तुमच्या की हे सगळं आपल्याला बघायचंय. एखादी गोष्ट जेव्हा खूप ऍसिडिक असते, म्हणजे खूप जास्त आम्लधर्मी असते, तेव्हा त्याचा पीएच असतो 1 ते 7. जेव्हा ते न्यूट्रल असते, जसं की आपलं पाणी, तेव्हा त्याचा पीएच असतो 7. जेव्हा ती खूप आम्लारी धर्मी असते तेव्हा त्याचा पीएच असतो 7 ते 14च्या मध्ये. म्हणजेच काय, 0 ते 14 अशा नंबरची ती पट्टी, आपली शाळेची पट्टी असते ना कंपोस्ट मधली, 0 ते 15 असते छोटी स्केल, हीच 0 ते 14 आहे. त्याला म्हणतात पीएच स्केल, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या पीएच स्केल मध्ये सगळ्याचे सगळे 14च्या 14 वेगवेगळ्या पीएच चे रंग दिलेले असतात. पहिल्याचा एवढा, दुसऱ्याचा एवढा, हा रंग आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे अशी पूर्ण रंगीत पट्टी असते. आणि जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल म्हणजे युनिव्हर्सल इंडिकेटरला वैश्विक दर्शक जेव्हा वापराल, त्यातनं जो रंग येतो तो त्या दिलेल्या पट्टी बरोबर मॅच करून बघायचा. मग आपल्याला समजतं की हा रंग ऍसिडिक आहे, बेसिक आहे आणि किती पीएच आहे. ह्याचं मी तुम्हाला एक मस्त शॉर्ट दाखवेन जेव्हा आपण ते बघू तेव्हा, ठीक आहे. म्हणजे ही गोष्ट तुमची क्लिअर होऊन जाईल, समजलं. आता हे झालं पीएच बद्दल. आता समजलं आपल्याला ऍसिड आहे का बेसिक आहे, किती ऍसिडिक आहे, किती बेसिक आहे. पण जेव्हा तुम्ही ऍसिड आणि बेस एकत्र करता तेव्हा तुम्हाला काय होतं,
न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, म्हणजे आपण त्याला म्हणतो उदासीकरण रिॲक्शन, अभिक्रिया. उदासीकरणामध्ये काय होतं, एक ऍसिड आणि एक बेस, एक आम्ल आणि एक आम्लरी एकत्र येतात, त्याच्यापासून क्षार आणि पाणी बनतं. हे फिक्स आहे, हे असंच बनतं. तुम्ही कुठलाही आम्ल घ्या, कुठलाही आम्लरी घ्या, त्याचा क्षार बनतो आणि त्यातनं पाणी बनतं. ही अभिक्रिया आहे उदासीनीकरण किंवा उदासीकरण अभिक्रिया. हे सगळं या धड्यामध्ये आहे. आताच्या धड्यामध्ये हे डिटेलमध्ये आहे. मागच्या वर्षी आपण त्याचा फक्त ट्रेलर पाहिला होता. आता आपण त्याचा बऱ्यापैकी पिक्चर बनणार आहे. ह्याच्याही खूप पलीकडे आम्ल आणि आम्लारी आहेत, पण तो अख्खा पिक्चर पार्ट 2 आपल्याला आता नाहीये. ठीक आहे. मागच्या वर्षी आपण फक्त त्याचा सुरुवातीचा भाग बघितला, इंट्रोडक्शन, बरोबर. आता त्याचा पुढचा डिटेल मधला भाग आहे. तुमच्यावर मी पीपीटी शेअर करते आता. काय काय मुद्दे आहेत ते आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर आपण धड्यामधनं एक एक गोष्ट कन्सेप्च्युअली, कारण त्याच्यामध्ये चित्र असतात ना, जी आपल्याला ह्याला उपयोगी पडतात, कशाला, परीक्षेला. तर त्यांचा पण आपण वापर करू, म्हणजे जेणेकरून पुस्तकातल्या सगळ्या ज्या कृती आहेत, आकृती आहेत, त्या पण आपल्याला आपल्या याच्यामध्ये वापरता येतील. मी तुमच्या समोर आता पीपीटी शेअर करते. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कधी विचारा. असे काही आपण तिघीच गप्पा मारतो, त्यामुळे बिनधास्त तुम्ही माझ्याशी बोलू शकता. असे आपल्या सगळं महिला मंडळ आहे, प्रेमा मॅम आणि संगीता मॅम पण गर्ल्स आहेत, त्याच्यामुळे बिनधास्त बोला, नो टेन्शन. असे आपल्या बॅचमध्ये एकमेव मुलगा होता खूप दिवस, तो पण गायब झालाय. सो आता काय आपलंच राज्य. ठीक आहे, चला, आय एम शेअरिंग द पीपीटी विथ यू. ठीक आहे. चला, आतापर्यंत तुम्हाला काही असं वाटलं का की आपल्याला हे माहिती नव्हतं किंवा हे किती बोर आहे, शी हे काय, असं काही वाटलं का तुम्हाला आतापर्यंत? नाही मॅम. हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप मस्त आहे, सोपं आहे. हे केमिस्ट्रीतला सगळ्यात सोपा भाग बघतोय आपण. बघा, हा आहे आपला धडा आम्ल आम्लारीची ओळख. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या काय काय गोष्टी आहेत त्या बघा. आम्ल म्हणजे काय, त्याची चव कशी असते, त्याला आपण आपल्या आजूबाजूला घरामध्ये जी असतात ती आपली सगळी असतात ती ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात. म्हणजे काय म्हणतात ते ऑर्गॅनिकला, काय म्हणतात, सेंद्रिय आम्ल. तशीच आम्लारी म्हणजे काय असतात, आपल्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आम्लारी गुणधर्म असतो, ते आपण मगाशी जे बोललो तेच आहे सगळं. मग अर्हेनियसचा सिद्धांत हा खूप महत्वाचा सिद्धांत आहे, अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचे डेफिनेशन, त्याच्या व्याख्या समजतात, त्या आपल्याला येतील. त्या मी तुम्हाला आता एक एक करून सांगते. पुस्तकामध्ये मस्त छान टेबल आहे, आपण तो सोडवू म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे आम्ल आणि आम्लारी ह्यांच्या व्याख्या आणि त्याच्या कन्सेप्ट आपल्याला आहेत. मग तीव्र आणि सौम्य आम्ल, ठीक आहे, ते खूप तीव्र आहे, ते खूप सौम्य आहे, किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, ते किती संहत आहे, किंवा ते काहीतरी म्हणतात संहत आणि दुसरं पाणी घातलं की ते होतं डायल्यूट. ठीक आहे. अशा दोन शब्द आहेत, दुसरा शब्द मला माहिती नाही, तो आपण शोधूया. काय म्हणजे माहिती नाही म्हणण्यापेक्षा एक्झॅक्ट लक्षात नाही, तो पुस्तकामध्ये येईल तेव्हा मी तुम्हाला नीट सांगते. संहत आणि दुसरं असतं असंहत, किंवा त्याच्यामध्ये पाणी घातलेलं असतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं असतं. उदाहरण मी तुम्हाला सांगते. जसं बघा, संहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड. तुम्ही अख्खाच्या अख्खा लिंबू, आपण बघा हॉटेलमध्ये जातो तर आपण जेवतो, जेवण झालं की ते लिंबू खातो, तर तो लिंबू चिरून दिलेला असतो आपल्याला. तो नुसताच तुम्ही जेव्हा खाल्ला, तुम्ही काय घेतलं, संहत आम्ल, सिट्रिक ऍसिड. म्हणजे काय, त्या लिंबामध्ये असलेलं सिट्रिक ऍसिड तुम्ही डायरेक्ट खाल्लंय. आंबट आंबट लागतं ना, खूप आंबट. 2-4 लिंबू खास घशाला होतं की नाही, का होतं, तेवढं आंबट येते. पण तोच लिंबू तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये काय बरं म्हणतात त्याला, असं मिक्स करता, त्या पाण्यामध्ये त्या लिंबाचा ज्यूस मिसळता, तेव्हा तुम्ही ग्लासभर पाणी पितातच, बरोबर ना. म्हणजेच काय होतं, त्याची संहती कमी होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, त्याला डायल्यूट इंग्लिशमध्ये म्हणतात, आपण असंहत म्हणूया. ठीक आहे. मग आम्लारींची आम्लधर्मता आणि आम्लता म्हणजे काय, ह्या पण कन्सेप्ट आहेत आपल्याला, ह्या आपण बघू एक एक करून. तर त्याची संहती मी तुम्हाला जे म्हटलं होतं, संहत आहे का असंहत आहे, म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशन आहे ते. मग त्याचं पीएच म्हणजे काय, 0 ते 14. मी तुम्हाला जे सांगितलं होतं, त्या 0 ते 14च्या पट्टीमध्ये पीएच म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन, म्हणजे पदार्थाचा सामू किती आहे. सामू ही नवी संकल्पना आहे, ती आपल्याला पूर्ण या युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे वैश्विक दर्शकाच्या रंगांवरून समजून घ्यायचे की कोणता पदार्थ किती रंगावरती असेल तर तो किती संहत असतो, त्याचं पीएच किती असतं. ठीक आहे. मग ऍसिड आणि बेस म्हणजे आम्ल आणि आम्लारी एकत्र आल्यानंतर, जसं आपण म्हणालो की उदासीनीकरणाची अभिक्रिया होते, ती परत आपल्याला डिटेलमध्ये थोडीशी आहे. आणि धातूंबरोबर, आपल्या धातूंबरोबर
ऍसिड्सची रिॲक्शन कशी होते. एखादा धातू घेतला आपण, सोनं घेतलं, सोनं, आणि त्याच्यावर ऍसिड टाकलं HCl, कोणीच करणार नाही असला मूर्खपणा. सोनं किती महाग आहे, पण तरीही अभिक्रिया बघायची असेल तर, कारण सोनं हा धातू आहे, सगळ्यात चांगला धातू आहे अभ्यास करण्यासाठी, कारण तो खूप स्पेशल धातू आहे. तो इतर कोणत्याच गोष्टीबरोबर अभिक्रिया करत नाही. त्याची पाण्याबरोबर होत नाही, वायू बरोबर होत नाही, हवेबरोबर होत नाही, अशा कोणाबरोबरच तो अभिक्रिया सहसा करत नाही. त्यामुळे त्याची आपण अभिक्रिया करून बघितली आम्लाबरोबर, तर काय होईल हे आपल्याला दिलेलं आहे. तसंच वेगळ्या वेगळ्या आम्लांच्या ऑक्साईड बरोबर किंवा त्यांच्या कार्बोनेट्स बरोबर ह्या सगळ्याच्या अभिक्रिया आपल्याला पुस्तकामध्ये आहेत. कार्बोनेट बाय कार्बोनेट तुम्हाला मी आता जे सांगितलं ते. तसंच मग आपल्याला क्षारांचे प्रकार आहेत. आम्लधर्मी, आम्लधर्मी, उदासीन, उदासीन, असे पण 3 वेगवेगळ्या प्रकारचे क्षार आहेत आपल्याकडे. स्फटिक जल ही एक खूप चांगली आणि मस्त कन्सेप्ट आहे. तुम्ही दोघी जणी कधी किचन मध्ये गेलाय का? तुम्ही एकदा कधी तुम्ही कधी कोणी किचन मध्ये गेलाय का दोघी जणी? येस मॅम. गुड. मिठाचा अनुभव कसा आहे तुमचा? पावसाळ्यामध्ये मीठ कसं वागतं? हो ना. पावसाळ्यामध्ये मिठाबद्दलचं तुमचं काय निरीक्षण आहे? मीठ पावसाळ्यामध्ये कसं असतं? आम्हाला काय माहिती उन्हाळ्यात कसं असतं, पावसाळ्यात कसं असतं, हिवाळ्यात कसं असतं? आम्ही काय मीठ बघत बसतो का? बघा, आता पावसाळा सुरू होईल, मुद्दाम लक्ष द्या आणि थोड्याशा वाटीमध्ये थोडंसं मीठ असं काढून ठेवा, आणि पाऊस पडला असला अशा दिवसांमध्ये तेव्हा हा प्रयोग करा. आणि मग जरा पाऊस पडून गेल्यानंतरच्या हवेमध्ये ती वाटी बराच वेळ ठेवल्यानंतर त्या मिठाचं काय होतं हे मला सांगा. असा अनुभव घेतलाय का तरी तुम्ही? तेच विचारते, मिठाचा अनुभव कसा असतो पावसाळ्यात? नेहमी ना मीठ असं कोरडं कोरडं असतं. तेव्हाही बघा असं भर्रकन, ते तुम्ही ऍड मध्ये बघितलं असेल, सर्रकन पडतं टाटा नमक. पण पावसाळ्यामध्ये ते मीठ ना असं हाताला चिटकतं आपल्या, थोडस ओलसर लागतं. हा अनुभव घेतलाय का? नो मॅम. हा, आता हा प्रयोग करा तुम्ही. हा घरातल्या घरात प्रयोग आहे, काही टेन्शन पण नाही. हा करून बघा, मग तुम्हाला समजेल की मी जे सांगते ते काय आहे. त्याला स्फटिक जल म्हणतात. म्हणजेच काय, असे खूप सारे पदार्थ आपल्या आजूबाजूला असतात. ते काय करतात, आजूबाजूला असलेल्या हवेमधलं बाष्प ते स्वतःच्या ज्या काही त्यांची रचना असते, म्हणजे त्यांचं आयनिक स्ट्रक्चर जे काय असतं, त्याचं ऍटमिक स्ट्रक्चर असतं, म्हणजेच काय, त्यांच्या रचनेमध्ये, त्यांच्या रेणुवीय रचनेमध्ये त्या पाण्याच्या मॉलिक्युलला ऍड करून घेतात आणि मग थोडीशी रचना बदलतात. आधीचं नेहमीचं मीठ कसं असतं, एकदम मस्त असतं, कोरडं. पण पावसाळ्यामध्ये त्या हाताला आपल्याला चिटकायला लागतं, आपल्याला समजतं ओलसर झालंय हे मीठ. आपण त्यात पाणी घातलेलं नसतं, त्याने हवेतलं पाणी स्वतःहून धरून ठेवलेलं असतं. त्याला म्हणतात स्फटिक जल. आता ही कल्पना काय आहे आणि याच्यामुळे काय होतं हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं ह्या टप्प्यामध्ये. मग आयनिक संयुगे आणि विद्युत वाहकता हा खूप मस्त पार्ट आहे. मागच्या वर्षीपर्यंत मला असं होतं हे कशाला टाकलंय यार, कशाला उगाचच नववीच्या मुलांच्या डोक्याला ताप करून ठेवलंय. पण सुट्टीमध्ये मी हे दोन्ही प्रयोग केले. म्हणजे कोणते? दुसरेच दर्शक बनवून बघणं आणि विद्युत वाहकतेचा प्रयोग. मी घरामध्ये जांभळ्या रंगाच्या गोकर्णाचा, मी तुम्हाला जे म्हटलं ते, त्याच्यानंतर माझ्याकडे बीटरूट होतं, त्या बीटरूटाचा, कृष्ण तुळस माहितीये का तुम्हाला, काळ्या रंगाची तुळशीची पानं असतात त्याचा, आणि अशी रंगीबेरंगी फुलं असतात ती अशी गुच्छेच्या गुच्छे, असं पिवळा, गुलाबी, निळसर, आणि त्याच्यात त्याला ना जांभळ्या जांभळ्या रंगाच्या अशा बिया असतात त्या झाडाला. काटेरी झाड असतं, खूप ठिकाणी बघितलं असेल ते. त्या बियांना घेतलं आणि त्याच्यापासून दर्शक बनवलं, कृत्रिम नाही, नॅचरल इंडिकेटर्स बनवले, आणि म्हटलं करून बघू ना याचं काय होतं. आणि वेगळी फुलं घेऊन बघ, सदाफुलीचे पण पानं नाही, फुलं घेऊन बघितली आणि त्याच्यापासून दर्शक बनवले. हे करून बघितलं मुद्दाम, म्हटलं बघू तरी काय होतंय. रंगीत पदार्थांपासून इंडिकेटर कसे बनतात हे बघायचं होतं मला. सो तो प्रयोग मी केला आणि घरामध्ये खूप साऱ्या वस्तू जवळ आली. शपथ, त्या दिवशी मी 5 तास तेच घेऊन बसले होते, माहितीये का तुम्हाला. त्याचे व्हिडिओ मी शेअर करेन जेव्हा आपण हे करू ना, त्यावेळेला मी कसं सगळं सामान घेऊन बसले आणि काय केलं त्याचे व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते, तर तुम्हाला समजेल. मॅम आवाज ब्रेक होतोय.
प्रयोग केला. म्हणजेच काय, आयनिक संयुग आणि विद्युत वाहकता हे चेक करण्याकरता इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर हा मस्त प्रयोग आहे, तो मी केला. आपल्याला आहे पुढे तो पृथक्करण, विद्युत चालकता ह्या दोन्ही मुद्द्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि ते आपण इलेक्ट्रोलिसिस ह्याच्यामध्ये बघितलं. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत. लिसिस या शब्दाचा अर्थ आहे तुटणे. इलेक्ट्रोलायसिस किंवा इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रिसिटीमुळे तुटणं. काय तुटतंय, दिलेला जो काही रेणू आहे तो पण तोडतोय. का बरं, शॉक दिल्यामुळे. तुम्हाला माहिती असेल ना की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर जोरात इम्पॅक्ट करतो तर ती तुटते. जसं की एखाद्या लाकडावर तुम्ही घाव घातला की त्याचे 2 तुकडे होतात. तसंच ह्या विद्युत वाहनामुळे, त्या विद्युत आरपार गेल्यामुळे त्या रेणूचे तुकडे होतात. त्याला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस. हे वेगवेगळ्या रेणूंचं पण दिलेलं आहे आणि पाण्याच्या रेणूचं पण दिलेलं आहे. पाण्याच्या रेणूचा प्रयोग मी स्वतः केला. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवेन जेव्हा आपण त्या टप्प्यांवर जाऊ. समजलं? हा सगळा होता हा आपला धडा. आता आपण जाऊया आपल्या पुस्तकाकडे. हे बघा, आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटरचा हा प्रयोग आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या पुस्तकाकडे जाऊ ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या कल्पना ना खूप डिटेलमध्ये दिलेल्या आहे. म्हणजे काय होतं, मला ते टेबल बिबल सोडवून घेणे असं सोपं जातं तुमच्याकडनं. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट समजली आहे? काही कन्फ्युजन आहे, काही टेन्शन आहे? नो मॅम, एवढं तरी म्हणा. ओके, चला बघा. आता मी तुम्हाला जे मग अशी सांगितलं होतं की आपण जिथून सुरुवात केली, मागच्या वर्षी आपल्याला धड्याचा ट्रेलर दिला होता, आमला, आमलारी आणि क्षार, बरोबर. तर त्याचा पुढचा भाग जो आपण बघतोय त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचं रिव्ह्यू येणारच की नाही. बघ, तर लिंबू, चिंच, खाण्याचा सोडा वगैरे ह्या अनेक गोष्टींचं आपण टेस्टिंग करून पाहिलं होतं लिटमसच्या सहाय्याने. 2 लिटमस होते. एक होता लाल, त्याला मी आता इथे रेड लिहिते, आणि दुसरा होता ब्ल्यू. जर लाल रंगाचा लिटमस निळा झाला तर आपण त्याला काय म्हणायचं, आम्ल का आम्लारी? आमलारी. हा, शाबाश. निळ्या रंगाचा झाला की तो आहे आमलारी. आ लिहिते, आ म्हणजे आई, आ म्हणजे आमलारी. हे आईच करत असते ना भांडी भेंडी धुवायची कामं, बरोबर आहे ना. आमलारी म्हणजे आई. चला, जर निळ्या रंगाचा लाल रंग झाला तर काय होतं? आम्ल. आम्ल. आम्ल म्हणजे बाबा. बाबा कोणत्याही गोष्टीवर चिडतात ना, लाल होतात लगेच, भडकलेलेच असतात. आपण काही केलं की झालं, काय असं केलं, असंच का केलं, इथंच का केलं? तुमच्या घरात असं आहे का? तुमचे बाबा आहेत का आम्ल, का आई आहे आम्ल? सांगा बरं. पण कोणाचेच बाबा मला नाही वाटत भांडे आणि कपडे बिपडे धुवत असतील. ते काम आईकडे ठीक आहे, आई मोस्टली करते बिचारी. बाबा लोक असे असतात ना, चिडलेले असतात कोणावर पण. हो का नाही? मला करेक्ट करा, तुमच्या घरात काय वेगळं असेल तर मला सांगा. पटकन बोला, तुम्ही दोघीच आहात. पप्पा आमलारी आणि आई आम्ल. हो. ओके. ए, माझ्या घरी पण असंच होतं. माझे बाबा एकदम कूल आहेत आणि माझी आई सगळ्यांना रागवत असायची, हे कसं केलं, असं का केलं, इथे काय केलं, असंच का. अरे यार. पण तिच्यामुळे घर शिस्तीत राहत होतं. आता आम्ही सगळे असे मुक्त रॅडिकल सारखे, म्हणजे असे आयन सारखे भटकत होतो. काही करा, कसे करा, करा तर करा, नाही तर नका. जमवून आणणारा माणूस पाहिजे असतो, कोणतरी कॅटलिस्ट पाहिजे, तो घरातला आई असते. ओके नाही, पण ठीक आहे. हा, तर हे आपण जे बघितलं हे होतं ऍसिड साठी, हे होतं बेस साठी. रेड टू ब्ल्यू इज फॉर बेस, मी इथे बेस लिहिते, आणि ब्ल्यू टू रेड इज ऍसिड. हे 2 लिटमस पेपरचे रंगबदल आपण पाहिले होते. ह्या रंगबदलांमधून आपल्याला समजलं की दिलेला पदार्थ हा ऍसिड आहे का बेस आहे का क्षार आहे, ऍसिड आहे का बेस आहे का क्षार आहे. ह्या रंगबदलांमुळे आपल्याला वस्तूंच्या रासायनिक सूत्राबद्दल, म्हणजे ते रासायनिक काय आहे, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन कसं आहे, केमिकल नेचर कसं आहे, स्वभाव कसा आहे, त्याचा रासायनिक स्वभाव कसा आहे हे समजतं. आता आपल्याला एक मस्त टेबल दिलेला आहे, तो आपण भरूया, म्हणजे आपल्या काही संकल्पना एकदम क्लिअर होतील. हा आहे HCl चा रेणू. HCl जर आपण पाण्यात टाकलं तर त्याचा ब्रेकअप होतो. तुम्हाला ब्रेकअप म्हणजे काय माहिती आहे ना मुलींना? तुम्ही 9वीत आहात आता,
तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असतील. तर HCl चा ब्रेकअप होतो म्हणजे काय होतं, तुटतं, ते बॉन्डिंग तुटतं. मग काय होतं, HCl कशाचा बनलाय, H+ आणि Cl मायनस, बरोबर. मग आता मी HCl चा इथे पुढे तुम्हाला काय सांगते, H+ Cl मायनस हे दोन काय झाले, मूलक तयार झाली. मूलकाला इंग्लिशमध्ये म्हणतात रॅडिकल्स. ठीक आहे. आता तुम्ही मला HNO3 चं सांगा. HNO3 चा ब्रेकअप झाला तर काय बनेल, त्याचे तुकडे सांगा. तुकडे म्हणजे मूलक. पटकन सांगा. HNO3 तुटला तर त्याच्यापासून काय बनतं, चुकलं तर चुकलं, आपणच होते की, यांनाच सांगा. एक तर बनेल H+, पुढचं काय बनेल सांगा. NO प्लस बरोबर. NO3 मायनस NO3 मायनस, बरोबर. तो ग्रुप आहे पूर्ण, तर NO3 मायनस असं बनेल. आता HBr घ्या. HBr जर तुटला, त्याचा ब्रेकअप झाला, H प्लस हा बरोबर, आणि Br मायनस. शाबाश. म्हणजेच काय करतोय आपण, एका रेणूचे तुकडे करतो. ब्रेकअप या शब्दाचा अर्थ तुकडे किंवा तुटणे एवढाच आहे. लोक त्याला आपल्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कोणत्याही कारणाकरता वापरतात, पण केमिस्ट्री मधला ब्रेकअप म्हणजे तुटणे, जो की रिअल लाईफ मधला पण तुटणे हाच आहे. आता H2SO4 सांगा. हे डिसोसिएशन पण म्हणतात. म्हणजे काय, H2 डिसोसिएशनला प्लस मराठीत काय म्हणतात, प्लस 2H+, H2 बरोबर. प्लस आणि SO SO4 हा मायनस ग्रुपच आहे. SO4 मायनस. मायनस आहे. पण 2H+ आहेत तर इकडे -2 असं येणार. SO4 -2 एवढा चार्ज कॅरी करतो. आता H3BO3 सांगा मला, काय तुकडे होतील. 3H प्लस बरोबर, प्लस बरोबर, बरोबर. BO आणि BO3 BO3 मायनस 3 BO3 मायनस मायनस 3 -3. शाबाश मुलींनो, व्हेरी गुड. तुम्हाला एक स्टार. परफेक्ट. आता कायची उदाहरणं बघूया. NaOH चे जर आपण तुकडे केले तर मी तुम्हाला एक पहिलं सांगते, काय होईल, आधी काय Na होईल. आधी Na आधी, बरोबर. Na+, OH मायनस OH मायनस, शाबाश, करेक्ट. खालचं सांगा. KOH चे तुकडे K सांगा. K प्लस परफेक्ट. OH मायनस मस्त, शाबाश. पुढचं सांगा. Ca प्लस OH2 मायनस. हा, आता OH हा आहे ना, याला एकच मायनस चार्ज असतो, पण आता OH2 आहेत ना तिकडे, मग आता Ca वर किती चार्ज असेल बघा. हे 2OH मायनस झाले, बरोबर. दोन गट आहेत ना OH चे. मग कॅल्शियम वर किती यायला पाहिजे, +2, तरच +2 -2 बॅलन्स होतील ना, 0 व्हायला पाहिजे. +2 -2 0. कळलं का. आता NH4OH सांगा, काय येईल. NH4 बरोबर. मायनस NH4 OH प्लस मायनस NH4+ OH मायनस. परफेक्ट मायनस. मुलींनो, व्हेरी गुड, शाबाश. याच्यासाठी पण तुम्हाला एक स्टार. आता खालचं एक उदाहरण बघूया आपण. NaCl. Na NaCl प्लस बरोबर, Na प्लस Cl मायनस शाबाश. पुढचं सांगा. Ca प्लस 2 शाबाश, व्हेरी गुड मुलींनो. Ca+2 NO मायनस 3 NO3 मायनस एवढंच येईल. हा ग्रुप मायनस. ठीक आहे. K2SO4 K2 मायनस
2k प्लस CO SO -4 minus SO4 मायनस 2 CA NaH प्लस 2 plus 2 आणि Cl मायनस Cl -2 बरोबर. NH4 ट्वाइस SO4 NH4 NaH4 प्लस 2 आणि आता हे 2 येतील ना 2NH4 प्लस आणि SO4 मायनस 2 शाबाश मुलींनो, ह्याच्याकरता पण तुम्हाला स्टार. खूपच चांगला अभ्यास केला तुम्ही आज. पण आता परत आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. बघा, या पहिल्या 4-5 उदाहरणांमध्ये ह्या सगळ्या रेणूंमधनं जेव्हा आपण त्याचे तुकडे म्हणजे त्याचे रॅडिकल्स म्हणजे त्याचे मूलक बघितली तर अरे एवढं खाली नाही जायचंय बाळा तुला, इकडेच थांबायचं. इथे हा इथपर्यंत. तर हे बघा, ह्या सगळ्यांमधनं आलं H प्लस. H प्लस असेल तर ते काय आहे? आम्ल. आम्ल म्हणजे काय? ऍसिड. आणि ऍसिड म्हणजे काय? आंबट. सगळंच एकमेकांना कनेक्टेड, लक्षात ठेवा. ज्या ज्या गोष्टी तुम्ही खाल्लेल्या तुम्हाला आंबट लागल्यात त्या सगळ्यांमध्ये जी काही आम्ल आहेत त्याच्यामध्ये H प्लस आहे, म्हणूनच ते आम्ल आहेत. मग दुसरा प्रश्न येतो OH मायनस. तर का बरं या सगळ्यांमध्ये आहे OH मायनस? OH मायनस म्हणजे काय आहे? या सगळ्यांना आपण म्हणतो आम्लारी, बरोबर. म्हणजेच बघा, तुम्हाला आता याची व्याख्या करता येईल का स्वतःहूनच? H प्लस आयन त्याच्यामध्ये होते, ते होते आम्ल. OH मायनस आयन्स म्हणजे ज्याला चार्ज आहे असे ग्रुप असतील तर तो काय असेल? आम्लारी. आणि हे खालचे बघा, हे गरीब बिचारे, हे यांच्यामध्ये H प्लस पण नाही, OH मायनस पण नाही. मग हे कोण आहेत? क्षार. म्हणजे हे काय आहेत? क्षार आहेत. हे आम्ल पण नाही आहेत, आम्लारी पण नाही आहेत, हे न्यूट्रल आहेत, बरोबर. झाले का 3 गट? आम्ल झाले, आम्लारी झाले आणि क्षार झाले. मग आता व्याख्या करताना आपण काय म्हणू? असे पदार्थ जे पाण्यामध्ये टाकलेले असताना ज्यातनं H प्लस आयन बाहेर पडतात मूलक म्हणून, त्यांना आपण काय म्हणू? आम्ल म्हणू. असे पदार्थ ज्यांना पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचे विघटन होते आणि त्यातनं OH मायनस हे मूलक तयार होते, त्याला आपण काय म्हणू? आम्लधर्मी, आम्लारी धर्मी. आणि तिसरं जे काही आहे, असे पदार्थ जे पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचे विघटन होऊन H प्लस आणि OH मायनस हे दोनही मूलक बनत नाहीत, त्यांना आपण म्हणू क्षार. पण आता याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे, हिरवा रंग बघा, आम्लारी धर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक हे कसं काय आलं? आपण आता इथे सगळे OH बघतोय आणि OH तर कोण आहे? आम्लारी आहे. इथे H प्लस बघतोय, तिथे आम्लारी मध्ये आलंय, पण असं काय आहे? मूलक, आपण हे मूलक बघतोय. मूलक म्हणजे काय? रॅडिकल. ह्याच्यावर प्लस चार्ज आहे. प्लस चार्ज असलेले कोण असतात? सगळे आम्लारी धर्मी असतात. आम्लारी धर्मी म्हणजे काय? त्यांना इलेक्ट्रॉन द्यायचे आहेत, म्हणून त्यांचा गुणधर्म काय आहे? आम्लारी गुणधर्म आहे. पण ज्यांना इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत, जे मायनस होतात, मायनस मायनस मायनस, बघा हे सगळे मायनस आहेत, हे कोण आहेत? आम्लधर्मी आहेत. ते आम्लारी आहेत पण ते आम्लधर्मी आहेत. कळलं का? उलट आहे, समजलं? Yes जसं ma'am. आता तुम्हाला मी याचं ना एक एकदम रिअल एक्झाम्पल सांगते. बघा, तुम्ही सगळे तुमच्या बाबांना इमॅजिन करा. मी पण माझ्या बाबांबद्दल तेवढंच आत्मीयतेने बोलते म्हणून हे सांगते. आपण म्हणतो बाबा लोक खूप स्ट्रॉंग असतात, बाहेर एकदम स्ट्रॉंग असतात, कोणाशी फाईट करू शकतात, भांडू शकतात, लढू शकतात. पण आपल्या घरामध्ये स्पेशली आपल्या मुलीच्या बाबतीत ते किती सॉफ्ट असतात. तुम्ही विचार करा, बाहेर जो माणूस सगळ्या जगाला मारू शकतो, ठोकू शकतो, लढू शकतो, त्याची मुलगी म्हणते बाबा इथे बसा, मला नेल पॉलिश लावायची, ते गपचूप बसतात आणि लावून घेतात. तुम्ही इमॅजिन करा, तुमच्या घरात तुम्ही असं बघितलंय का? बघा, बाहेर एकदम असे ते डोंगरासारखे असतात, एकदम टफ असतात, पण घरामध्ये
स्पेशली मुली समोर स्वतःच्या, ते किती सॉफ्ट असतात ना ते, म्हणजे ऍब्सोल्युटली वेगळं आहे ना. बाहेर ते आम्ल आहेत पण घरात ते आमलारी आहेत, एकदम वेगळे आहेत, अपोजिट आहे की नाही. एक्झॅक्टली. सो असं का होतं, त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो त्यांच्या इलेक्ट्रॉन्स वरती असतो. मी आता ऍसिड आणि बेसिस बद्दल बोलते. आम्लधर्मी पदार्थ कोण असतात, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत, म्हणून तर ते आम्लधर्मी आहेत, ते मूलक आहेत. पण ते जेव्हा आम्लारी धर्मी बरोबर जातात तेव्हा त्यांचं बॉन्डिंग बनतं आणि त्यातनं वेगळी संयोग बनतात. तर हा संयुगाचा प्रकार आहे आम्ल आहे का आम्लारी आहे, मूलकांचा प्रकार नाहीये. समजलं. हे HCl संयुग म्हणून आपण आम्ल बघतोय, त्यातले रॅडिकल म्हणजे मूलक बघत नाहीये आपण, हे ऍसिडिक आहे का बेस आहे. कळलं का. आपण पूर्ण बाबांना बघतोय, बाबा ओव्हरऑल कसे आहेत, पण त्यांचा मूळ स्वभाव कसा आहे, त्यांच्यामध्ये असलेल्या रेडिकल्स मुळे आहे. तशी आई पण असते. आई अशी घरामध्ये एकदम गरीब बिचारी, सासू काहीतरी बोलते तरी पण ऐकून घेते, बाबा रागवतात तरी पण फारसं काही बोलत नाही, कटकट करत राहते, पण ती अशी भांडत नाही बसत, म्हणजे हे नाही करू शकत, ते असं वाटेल ते गेलं असं करत नाही खूपदा. पण तुम्ही सिच्युएशन बघा, एखादी अशी भयंकर सिच्युएशन आली की आता ती एकटी आहे आणि तिला डिसिजन घ्यायचंय, तर ती बाबांपेक्षा पण कधी कधी एकदम कठोर निर्णय घेते. बघितलं का तुम्ही. एरवी रडणारी आई, मुळमुळ मुळमुळ येस राहणारी मॅम. आई, शांत राहणारी येस. आई, एकदम एकदम अपोजिट. एखाद्या वेळेला बाबा म्हणतात काय माहिती आता काय होईल, तेव्हा आई म्हणते काही नाही बरोबर होईल, म्हणजे तिच्या स्वभावाच्या एकदम विपरीत आहे की नाही, कारण की ते मूलक आहेत. बरोबर. आणि जेव्हा संयुग बनतं तसे आम्ल आणि आम्लारी एकत्र येऊन काय बनतं, क्षार. आपले आई बाबा हे क्षार आहेत तसे बघितलं तर, म्हणजे आपलं घर हे क्षार आहे, त्याच्यामध्ये एक आम्लधर्मी एक आम्लारी धर्मी असेच लोक नेहमी एकत्र असतात, जे अपोजिट असतात. आमच्या घरामध्ये पण असंच. माझे बाबा एकदम कूल आहेत आणि माझे एकदम अॅक्युरेट आहे त्याच्यामुळे घर बरोबर चालतं. आम्हाला बाबा एकदम भारी, आम्ही काही बोलू शकतो बाबांशी. आईचं लक्ष असतं, काय बोलतायत, काय अर्थ आहे, मग आपल्याला समजतं की कोणाशी कसं बोललं पाहिजे, कोणाशी काय नाही बोललं पाहिजे. ह्या सगळ्याची ट्रेनिंग घरात देणारी माणसं पाहिजे ना, तर काय कुठेही कसंही वागणार. तुम्ही बघितले असेल ती मुलं, तुम्ही तो KBC मधला मुलगा बघितलाय का, किती फेमस झाला होता, त्या अमिताभ बच्चनशी उलट बोलत होता बघा, रील्स मध्ये मध्यंतरी आला होता. हे का होतं, ज्यांच्या घरातले क्षार हल्लेले असतात ना, तिथे असं होतं. ज्यांच्या घरामध्ये आम्ल आणि आम्लारी परफेक्ट बॅलन्स आहे, तिथली मुलं अशी काही फालतूपणा करत नाही. बरोबर ना. चला जायचं परत केमिस्ट्रीकडे. तर अर्हेनियसची व्याख्या आपल्याला काय सांगते, की ज्या वरती आपण बघूया, ज्या संयुगांमध्ये H+ हे आम्लधर्मी मूलक असतं त्यांना आपण आम्ल म्हणतो, आणि काही संयुगांच्या रेणूंमध्ये OH चे आम्लधर्मी मूलक असतं त्यांना आपण आम्लारी म्हणतो. आणि ज्यांचे आम्लधर्मी मूलक हे H+ पेक्षा वेगळे असून OH पेक्षाही वेगळे आहेत त्यांना आपण क्षार म्हणतो. मगाशी मी तुम्हाला उदाहरण देऊन जे काही सांगितलं त्याच्या या व्याख्या आहेत, कळल्या आहेत का. येस मॅम म्हणा, मी थांबले. येस मॅम. Yes, ma'am. गुड. चला, इथे जी आकृती आहे ही तुम्ही मला एक्सप्लेन करायची आहे, मी काय बोलणार नाही, याच्याबद्दल आपण खूप बोललोय मागच्या वर्षी, हे तुम्हालाच मला सांगायचंय. नाही. नाही नाही, अजून एक नाहीये, ही संपत आली आहे आमच्या घरामध्ये पण इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. सांगा, आकृतीत काय दिसतंय ते सांगा, पटकन पटकन. खूप सोपं आहे रे हे, आपण किती वेळा बोललोय मागच्या वर्षी, ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून काढून शिकवलंय मी. आकृतीपैकी जाणारा इलेक्ट्रॉन आणि येणारा इलेक्ट्रॉन. मला एवढंच आहे, ते तर वाचून पण सांगता येईल, कशातनं कोण गेलंय, कशातनं काय आलंय ते पण सांगा. अगं असं काय करताय, खाली नावं वाचा ना, असं काय करताय वेळासारखं तुम्ही. Na म्हणजे काय, सोडियम. Cl म्हणजे काय, क्लोराईड.
बरोबर, क्लोरीन बरोबर, आलात तर माझ्या ट्रॅकवर. चला मी सांगते तुम्हाला, हे मागच्या वेळेला आपण बोललोय. मी तुम्हाला ह्याची आकृती काढून दाखवली होती व्हाईट बोर्डवरती 8वीत असताना. हरकत नाही, लक्ष द्या. तुम्हाला माहितीये, हे मलाही माहितीये, थोडस विसरलं असेल किंवा शब्द सापडत नसतील, पण आपण आता रिवाइज करूया. एक आहे सोडियम. सोडियम हा एक धातू आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन संरूपण आहे 281. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्या याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. बघा हा ब्राऊन कलरचा रंगवलेला इथे, बरोबर. आणि हा एक अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहे, कारण की हा एक इलेक्ट्रॉन दिला की काय होईल, ह्याची संयुजा 8 होईल. म्हणजे काय होईल, स्टेबिलिटी. ऑक्टेट कम्प्लीट करणं, अष्टक पूर्ण करण्याचा नियम माहितीये तुम्हाला, आठवतं? तर सोडियमचं अष्टक पूर्ण होईल जेव्हा तो हा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. म्हणजेच काय होईल, इलेक्ट्रॉन गेलं की काय होईल, त्याच्यावरती एक अतिरिक्त धनप्रभार येईल. का बरं? त्याच्या केंद्रकामध्ये काहीही बदल झाला नाही. त्याच्या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन आहेत? 11 प्रोटॉन आहेत. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढे प्रोटॉन, बरोबर. केंद्रकामधनं काही गेलंय का? काहीच नाही. तर त्याचा पॉझिटिव्ह चार्ज 11 आहे, पण इलेक्ट्रॉन मात्र एक गेला. आता इथे किती झाले, 2 आणि 8 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन. 11 प्रोटॉन 10 इलेक्ट्रॉन अशी कंडिशन असेल तर चार्ज किती असेल, +1, बरोबर ना. 11 वजा 10 एकच, पण जो जास्त आहे तो आहे पी, मग किती चार्ज आहे, +1. दुसरं आहे क्लोरीन. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये आहेत 7 इलेक्ट्रॉन. त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2, 8, 7 आणि हा आहे अधातू. क्लोरीन हा अधातू असतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं, 2, 8 आणि 7 मध्ये ह्याला एकाच इलेक्ट्रॉनची कमी आहे अष्टक पूर्ण करायला, बरोबर. मग हा काय करतो, ह्या सोडियमचा एक इलेक्ट्रॉन घेतो, त्यावेळेला तो काय होतो, Cl-, म्हणजेच काय झाला, तो 2, 8 आणि 8 हे झालं त्याचं नवीन इलेक्ट्रॉन संरूपण. पण हा सोडियम जेव्हा इलेक्ट्रॉन देतो तेव्हा तो होतो कॅटायन, म्हणजेच काय होतो, धनप्रभारित आयन. हा होतो ऍनायन, म्हणजेच ऋणप्रभारित आयन, बरोबर ना. ऋणप्रभार आला. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन परस्पर भिन्न आयन्स एकमेकांसमोर असतात, तेव्हा आपण हे बघतो की परस्पर भिन्न बल असल्यामुळे आकर्षण निर्माण होतं आणि त्यातनं इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे स्थितिक विद्युत असते ना, विद्युत प्रभारित, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असते ना, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, विरुद्ध प्रभार एकमेकांना आकर्षित करतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं एक आयनिक बंध बनतो आणि त्याच्यामधनं NaCl हा एक नवा संयुग बनतो. NaCl मध्ये काय झालं बघा, ह्या Na ने त्याचा एक इलेक्ट्रॉन Cl ला दिला आणि Cl ने तो घेतला. पण आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे ते काय करतील, एकमेकांना आकर्षित करतील, एकमेकांबरोबर बॉन्ड बनवतील आणि ते म्हणतील आयनिक बंधाने युक्त असे NaCl एक रेणू अणू दोन एकत्र आले की बनतात रेणू. पण आता हे अणू नाही आहेत, अणूंचे झालेत आयन्स. ठीक आहे. आता इथपर्यंतची गोष्ट तुम्हाला कळली. NaCl चा बंध कसा बनतो ह्याची तुम्हाला जशी आपल्या घरातले आईबाबांची उदाहरणं देऊन मी तुम्हाला सांगितलं की नाही, तशी स्टोरी मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगेन. आपण आणखीन रंगवून बघू की आयनिक संयुग कशी बनतात. पण ह्यातनं पुढे आपल्याला हे बघायचंय की हे आयनिक संयुग पाण्यामध्ये गेल्यावरती कशी तुटतात, त्याचं विचरण म्हणजे त्यांचं डिसोसिएशन कसं होतं आणि त्यातनं पुढे काय होतं, हेच की त्यातनं आयन्स वेगळे होतात, म्हणजे त्यातनं मूलक तयार होतात आणि त्यातूनच आपल्याला कळतं की हे H+ देतात का OH- देतात का दोनही देत नाहीत. हे सगळं पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इथे थांबूया. तोपर्यंत बाय बाय आणि हा धडा वाचा. ठीक आहे, चलो बाय.